इन लास्ट लेक्चर वी हॅव टू सीन फ्री अँड काय घेतलं होतं, फोर्स्ड व्हायब्रेशन. फ्री व्हायब्रेशन म्हणजे काय सांगितलं होतं, व्हायब्रेशन नॅचरल फ्रिक्वेन्सी, म्हणजे व्हायब्रेशन प्रोड्युस्ड काय होत होतं त्या ठिकाणी, नॅचरल फ्रिक्वेन्सी. एनी एक्सटर्नल पिरियडिक फोर्स वी डज नॉट अप्लाय टू दॅट ऑफ द काय केलं होतं त्या ठिकाणी सबस्टन्स, बरोबर आहे. आणि देअरफॉर दीज व्हायब्रेशन्स आर कॉल्ड एज काय म्हटलं होतं, फ्री व्हायब्रेशन्स. फ्री व्हायब्रेशन्समध्ये काय होत होतं, ॲम्प्लिट्यूड गोज ऑन इंक्रीजिंग और डिक्रीजिंग. ॲम्प्लिट्यूड गोज ऑन काय होत होतं, डिक्रीजिंग. आपण एक्सटर्नल पिरियडिक फोर्स देत नव्हतो. आपण उदाहरण सिम्पल पेंड्युलमचं घेतलं होतं की सिम्पल पेंड्युलम काय केलं, रिलीज केला. रिलीज केल्यानंतर काय होणार आहे, त्याची सुरुवातीचे ऑसिलेशन ग्रेटर असणार आहे आणि हळूहळू ते काय होत जाणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. कशामुळे कमी होत जाणार म्हणून सांगितलं होतं, इफेक्ट होत होता एअर रेजिस्टन्सचा, म्हणजे त्यांचा इफेक्ट त्याच्यावर होत होता. आणि म्हणून ॲम्प्लिट्यूड गोज ऑन काय सांगितलं होतं त्या ठिकाणी, डिक्रीजिंग. आणि फायनली इट बिकम्स काय सांगितलं होतं त्या ठिकाणी, रेस कंडिशन. असं आपण पुन्हा सांगितलं होतं फ्री व्हायब्रेशनचं. म्हणजे फ्री व्हायब्रेशनमध्ये काय सांगितलं होतं, फ्री व्हायब्रेशन विच इज इक्वल टू द काय येणार आहे त्या ठिकाणी, नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ द काय सांगितलं होतं त्या ठिकाणी, बॉडी व्हायब्रेशन. इन फोर्स व्हायब्रेशनमध्ये काय सांगितलं होतं, एक्सटर्नल पिरियडिक फोर्स आपण देणार होतो त्या बॉडीला आणि त्या एक्सटर्नल पिरियडिक फोर्समुळे ती बॉडी काय होत होती त्या ठिकाणी, व्हायब्रेट होत होती विथ इट्स काय सांगितलं होतं त्या ठिकाणी, नॅचरल फ्रिक्वेन्सी. म्हणजे नॅचरल फ्रिक्वेन्सीपेक्षा एक्सटर्नल पिरियडिक फोर्स कसं होतं त्या ठिकाणी, ग्रेटर होतं. आणि मग सांगितलं होतं की ॲम्प्लिट्यूड जो आहे ऑसिलेशनचा तो कशावर डिपेंड होता, तर डिफरन्स बिटवीन द काय सांगितलं होतं त्या ठिकाणी, एक्सटर्नल पिरियडिक फोर्स आणि नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ द बॉडी आहे. त्या दोन फ्रिक्वेन्सीमध्ये असणारा जो डिफरन्स आहे त्या डिफरन्सवर त्याचा ॲम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन त्या ठिकाणी डिपेंड होता. आणि मग आपण सांगितलं होतं की ॲम्प्लिट्यूड जर त्या ठिकाणी लार्ज हवा असेल तर त्यांच्यामधला डिफरन्स कसा पाहिजे होता त्या ठिकाणी, स्मॉल पाहिजे होता. मग वाक्य तिथं होतं, इफ द डिफरन्स इज काय सांगितलं होतं त्या ठिकाणी, स्मॉल म्हटलं होतं. आणि मग वाक्य होतं त्या ठिकाणी, द ॲम्प्लिट्यूड ऑफ फोर्स व्हायब्रेशन इज काय सांगितलं होतं त्या ठिकाणी, लार्ज. आम्ही परत विचारलं होतं, इफ धिस डिफरन्स इज काय सांगितलं त्या ठिकाणी, लार्ज झालं तर ॲम्प्लिट्यूड काय होत जाणार, ॲम्प्लिट्यूड काय होत जाणार, स्मॉल होत जाणार. म्हणजे डिफरन्स कुणामधला सांगितलं होतं त्या ठिकाणी, एक्सटर्नल पिरियडिक फोर्स आणि नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ द बॉडी, या दोघांच्या मध्ये जो असणार आहे डिफरन्स त्याच्यावर त्याचा ॲम्प्लिट्यूड काय असणार आहे, डिपेंड असणार आहे. अशा पद्धतीनं आपण काय फोर्स व्हायब्रेशन आणि काय भेटलं होतं, फ्री व्हायब्रेशन. त्याच्यामध्ये अजून एक पॉईंट घेतला होता पण रेझोनन्स असं घेतला होता. ॲट अ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी सांगितलं होतं, फेन एक्सटर्नल पिरियडिक फोर्सची फ्रिक्वेन्सी आणि नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ द बॉडी एक्झॅक्टली इक्वल होती तर ॲम्प्लिट्यूड बिकम्स काय होणार आहे त्या ठिकाणी, मॅक्झिमम होणार आहे. आणि वेन ॲम्प्लिट्यूड बिकम्स मॅक्झिमम दॅट कंडिशन इज नोन एज काय म्हटलं होतं आपण त्या ठिकाणी, रेझोनन्स. इफ द फ्रिक्वेन्सी इज एक्झॅक्टली मॅच म्हटलं होतं. फ्रिक्वेन्सी एक्झॅक्टली मॅच म्हणजे कोणाच्या, एक्सटर्नल पिरियडिक फोर्सची फ्रिक्वेन्सी आणि नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ द बॉडी एक्झॅक्टली काय होतील त्या ठिकाणी, इक्वल होतील, मॅच होतील. त्या टर्मला काय म्हटलं होतं त्या ठिकाणी, रेझोनन्स. आणि ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन इज काय म्हटलं होतं, मॅक्झिमम असते. कळतं. व्हायब्रेशनमध्ये एक्सटर्नल पिरियडिक फोर्स देणार आहे. फ्री व्हायब्रेशनमध्ये नॅचरल फ्रिक्वेन्सीनं तो काय व्हायब्रेट होत असेल त्याला आपण काय म्हणणार आहे, फ्री व्हायब्रेशन म्हणणार आहे. आणि रेझोनन्स म्हणजे काय सांगितलं आहे, जेव्हा आपण एक्सटर्नल पिरियडिक फोर्सची फ्रिक्वेन्सी आणि नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ द बॉडी एक्झॅक्टली कशा होतील, इक्वल होतील, सेम होतील, त्यावेळी त्या ठिकाणी ॲम्प्लिट्यूड बिकम्स काय होणार आहे, मॅक्झिमम होणार आहे. आणि त्या कंडिशनला नाव काय देणार आहे मी, रेझोनन्स असं त्या ठिकाणी म्हणणार आहे. आता त्यानंतरचं नेक्स्ट पॉईंट आपल्याला आज घ्यायचं आहे. द नेक्स्ट पॉईंट इट इज अ हार्मोनिक्स अँड काय घेणार आहे त्या ठिकाणी, ओव्हरटोन्स घेणार. आता हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन्स कुठं घ्यायचं आहे, तर काल आपण एक सोनोमीटरचं एक्सपेरिमेंट म्हणजे सांगितलं होतं जाता जाता. पेन वी हॅव टू काय घेतलं होतं त्या ठिकाणी, हॅमर द ट्युनिंग फोर्क ऑन अ वुडन बोर्ड घेतलं होतं. आणि पेन वी हॅव टू प्लेस द ट्युनिंग फोर्क ऑन द काय सांगितलं होतं, टेबल टॉप. जेव्हा आपण ट्युनिंग फोर्क टेबल टॉपवर ठेवू त्यावेळी त्याच्या नेबरिंगला असणारी वस्तू काय होणार होती त्या ठिकाणी, व्हायब्रेट होणार होती. वेन अ स्ट्रिंग ऑर एन एअर कॉलम इज सेट इन टू काय सांगितलं त्या ठिकाणी, व्हायब्रेशन. स्ट्रिंग असेल किंवा आपण काय सांगितलं, एअर कॉलम जो आहे तो सेट इन टू काय सांगितलं त्या ठिकाणी, व्हायब्रेशन. अगोदर आपण स्ट्रिंगचं घेऊया नंतर एअर कॉलमचं घेऊया. पहिल्या याच्यामध्ये एकच लूप प्रोड्यूस झालेले, दुसऱ्या याच्यामध्ये 2 लूप्स प्रोड्यूस झालेले, तिसऱ्यामध्ये 3 लूप्स प्रोड्यूस झालेले, बरोबर आहे. हे लूप म्हणजे कोण आहे, नथिंग बट स्टेशनरी वेव्ह. मग तिथं जे दिलेले आहे की कन्सिडर स्ट्रिंग ऑफ लेंथ एल म्हटलेलं आहे, स्ट्रेचड बिटवीन 2 रिजिड सपोर्ट्स असं म्हटलेलं आहे. द लिनियर ठिकाणी टेन्शन टी ॲक्ट्स ऑन द स्ट्रिंग घेतलेलं आहे ड्यू टू स्ट्रेचिंग. आणि इट इज मेड टू व्हायब्रेट बाय प्लकिंग और बाय यूजिंग अ काय सांगितलं, व्हायब्रेटर लाईक अ ट्युनिंग अ फोर्क.
म्हणजे मी आता जी कंडिशन घेतली त्याच्यामध्ये हे जे दोन आहेत दिस इज अ टू काय आहे त्या ठिकाणी रिजिड सपोर्ट, दोन रिजिड सपोर्ट आहे आणि त्यांच्यामध्ये काय होणार आहे, वेन आपण ट्युनिंग फोर्क प्लेस केला, ट्युनिंग फोर्क व्हायब्रेट तर त्याचे व्हायब्रेशन या स्ट्रिंगला जाणार आणि स्ट्रिंगला जाण्यानंतर इथं काय होणार आहे, वेव्ह प्रोड्यूस होणार आहे. आता ही वेव्ह काय झाली, ही आपली इन्सिडेंट झाली, तर ह्या रिजिड सपोर्टपासून ती काय होणार आहे, परत रिफ्लेक्ट बॅक, बरोबर आहे. आणि रिफ्लेक्ट बॅक म्हणून कसली वेव्ह प्रोड्यूस होणार, इथं स्टेशनरी वेव्ह त्या ठिकाणी प्रोड्यूस होणार. आणि मग त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की वेन अ स्ट्रिंग ऑर अँड काय सांगितलं त्या ठिकाणी एअर कॉलम इज सेट इन टू व्हायब्रेशन बाय मीन्स द वेव्स आर रिफ्लेक्टेड फ्रॉम द एंड्स अँड स्टेशनरी वेव्स कॅन बी काय सांगितलं त्या ठिकाणी फॉर्म. म्हणजे दिसेचं काय सांगितलं आपण, इन्सिडंट वेव्ह सांगितलं, त्या रिजिड सपोर्ट वेव्हला तिथून ती रिफ्लेक्टेड बॅक होणार आणि रिफ्लेक्टेड बॅक झाल्यानंतर रिझल्टंट वेव्हचं नेचर जे आहे ते कोणासारखं झालं, स्टेशनरी वेव्ह झालं. कळलं. आता मग पुढे सांगितलं आहे अँड इम्पॉर्टंट कंडिशन टू फॉर्म स्टेशनरी वेव्ह डिपेंड्स ऑन द काय सांगितलं त्या ठिकाणी बाउंड्री कंडिशन दॅट कंटेन्स द पॉसिबल वेवलेंथ ऑर काय सांगितलं त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी सिस्टीम. कशावर डिपेंड सांगितलं आहे, वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सीवर ते त्या ठिकाणी डिपेंड आहे. आणि दीज आर कॉल्ड नॅचरल फ्रिक्वेन्सीज ऑफ काय सांगितलं आहे, नॉर्मल मोड ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी ऑसिलेशन. नॉर्मल मोड ऑफ ऑसिलेशन म्हणजे 3 आकृत्या मगाशी तुम्ही भेटला, फर्स्ट मोड होता, त्यानंतर कुठला होता, ह्याच्या दुसऱ्यामध्ये 2 लूप्स मिळाल्या, तिसऱ्यामध्ये काय मिळालं, 3 लूप्स मिळाल्या. म्हणजे पहिल्या ह्याला काय मिळालं, एकच लूप मिळालं, दुसऱ्याला 2 लूप्स मिळाल्या, तिसऱ्याला 3 लूप्स मिळाल्या. म्हणजे तिथं डिफरन्समध्ये काय जाणवतं आहे, प्रत्येक वेळेला तिथं फ्रिक्वेन्सी काय होत जाणार आहे, व्हॅरी होत जाणार आहे. इम्पॉर्टंट कंडिशन टू फॉर्म काय सांगितलं त्या ठिकाणी स्टेशनरी वेव्ह डिपेंड्स ऑन द कशावर आहे त्या ठिकाणी बाउंड्री कंडिशन दॅट कन्स्ट्रेन द पॉसिबल वेवलेंथ ऑर काय सांगितलं त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सीज ऑफ व्हायब्रेशन ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी सिस्टीम. आणि दीज आर कॉल्ड एज काय म्हटले, नॅचरल फ्रिक्वेन्सीज ऑफ नॉर्मल मोड्स ऑफ सांगितले. मोड्स ऑफ ऑसिलेशन म्हणजे काय, आपण 3 वेव्हचा काढला, त्या ठिकाणी आहे हाच रिजिड सपोर्ट घेऊया, इथं आहे हाच, फक्त इथं मी काढत असताना आता मग इथं 3 काढले, त्याच्याऐवजी मी इथं काय काढते 2 काढते. म्हणजे माझा मोड ऑफ व्हायब्रेशन काय झाला, आहे तोच राहिला का, आहे तोच राहिला का, नाही राहिला. इथून ही इन्सिडेंट वेव्ह झाली आणि इथून मी काय झाली त्या ठिकाणी रिफ्लेक्टेड वेव्ह. आता या मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये आम्हाला लूप्स किती मिळाले, 2 लूप्स मिळाले, बरोबर आहे. समजा मी इथं अजून एक मोड काढला, दिस इज इन्सिडेंट वेव्ह घेऊया आपण आणि दिस इज काय घेऊया आपण, रिफ्लेक्टेड वेव्ह. त्याचे म्हणजे दिस इज अ फिगर म्हणून आपण त्या ठिकाणी ए घेतली, दिस इज अ फिगर काय घेतली, बी घेतली आणि दिस इज अ फिगर काय घेतली त्या ठिकाणी सी घेतली, बरोबर आहे. आता फर्स्ट फिगरमध्ये जर बघितलं तर त्याची जी फ्रिक्वेन्सी असणार आहे ती काय असणार आहे, नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ द बॉडी असणार आहे. म्हणजे द मिनिमम ऑफ दीज फ्रिक्वेन्सीज इज टर्म ॲज द काय सांगितलं त्या ठिकाणी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑर काय सांगितलं त्या ठिकाणी फर्स्ट हार्मोनिक. द फ्रिक्वेन्सी ऑफ द फर्स्ट ओव्हरटोन और काय सांगितले सेकंड हार्मोनिक इज इक्वल टू द ट्वाइस ऑफ द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आता फंडामेंटल फ्रिक्वेन्सी विच इज डिनोटेड बाय द लेटर काय म्हणतो आम्ही त्या ठिकाणी स्मॉल एन. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीनं कशात दाखवायची, स्मॉल एन दाखवायची. त्याच्यापेक्षा जास्त मोठी असेल त्याला काय म्हणणार आहे त्या ठिकाणचं फ्रिक्वेन्सी ऑफ द फर्स्ट ओव्हरटोन म्हणणार आहे आणि सेकंड काय म्हणणार आहे त्याला हार्मोनिक्स असं म्हणतात. त्यानंतर पेज नंबर 146वर तुम्ही फिगर काढलेले त्याच्या वरच्या बाजूला जाऊ. द फ्रिक्वेन्सी ऑफ द व्हायब्रेशन ऑफ द स्ट्रिंग असं म्हटलेलं आहे. एन इज इक्वल टू व्ही अपॉन लॅम्बडा म्हटलेलं आहे, इज इक्वल टू 1/2L इन द रूट टी अपॉन काय म्हटलं आहे, एम म्हटलेलं आहे. आणि दिस इज द लोएस्ट फ्रिक्वेन्सी विथ विच द स्ट्रिंग कॅन काय सांगितलं त्या ठिकाणी व्हायब्रेट. इट इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑर द काय म्हटले हो त्याला फर्स्ट ऑर्डर. म्हणजे इन केस ऑफ दिस डायग्राम म्हणजे मी आपण स्ट्रिंगची आकृती घेतली आहे, या स्ट्रिंगच्या आकृतीमध्ये काय दिसतंय, दिस इज अ सिंगल लूप फॉर्म झाली. इथं लूप किती आहेत, 1 सिंगल लूप आहे. सिंगल लूपला आपण काय सांगितलं की इथं आम्हाला जी मिळणारी फ्रिक्वेन्सी आहे ती काय मिळाली आम्हाला, नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे, बरोबर आहे. गेन विच इज इक्वल टू काय म्हणतं, नॅचरल फ्रिक्वेन्सी किंवा यालाच आपण नाव काय दिलं आहे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. तुमच्यामध्ये शब्द आलता आता फंडामेंटल काय सांगितलं त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी. आता त्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीलाच परत दुसरं नाव काय दिलं आहे, इट इज द काय म्हटलं त्या ठिकाणी फर्स्ट हार्मोनिक्स. म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला आणि काय म्हणणार आहे त्या ठिकाणी फर्स्ट हार्मोनिक असणार.
कळते. दुसरी फिगर जी आहे, दुसऱ्या फिगरमध्ये काय दाखवले तर 2 लूप्स फॉर्म झालेले दाखवले, बरोबर आहे. म्हणजे आपण ही फिगर घेऊ. इन दिस फिगर हा झाला कशासाठी, फिगर ए साठी, बरोबर आहे. दुसरी आपण घेतली फोर्थ फिगर, काय म्हणणार आपण त्या ठिकाणी बी साठी. फिगर बी साठी काय मिळालं आपल्याला, 2 लूप्स आर काय झालं त्या ठिकाणी फॉर्मड, इन बिटवीन द काय सांगितलं त्या ठिकाणी 2 रिजिड सपोर्ट. रिजिड सपोर्ट आहे तेच आहे, फक्त लूपची संख्या काय झाली, इन्क्रीज झाली, बरोबर आहे. इन्क्रीज झाल्यानंतर आम्हाला जो मिळालेली आहे तिथं काय मिळालं आम्हाला व्हॅल्यू, फिगर बी साठी N1 इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी 2N म्हटलं. N1 इज इक्वल टू काय म्हटलंय 2N. N म्हणजे काय म्हटलं आपण, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, बरोबर आहे. आता ही तीच फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, समजा या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीची पहिले आम्ही काय घेतला, EPN इज इक्वल टू 256 हर्ट्झ घेऊ. आपल्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी कोणती घ्या, आपण 256 घेऊ, बरोबर आहे. आता घेतल्यानंतर फिगर बी मध्ये काय सांगितलंय, N1 इज इक्वल टू 2N सांगितलं, बरोबर आहे. म्हणजे विच इज इक्वल टू काय घेणार आम्ही, इज इक्वल टू 2 इंटू 256 गुणाकार करा 512, म्हणजे किती मिळाले 512 हर्ट्झ मिळाले. तुम्हाला सांगा फंडामेंटल फ्रिक्वेन्सीपेक्षा इन द फिगर बी मध्ये मिळालेली फ्रिक्वेन्सी आहे तेवढीच राहिली का इन्क्रीज झाली, काय झाली हो, इन्क्रीज झाली. आणि म्हणून त्याला काय म्हणणार आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ द फर्स्ट ओव्हरटोन. N1ला काय म्हणायचं, फर्स्ट ओव्हरटोन म्हणायचं, आणि ह्याला काय म्हणायचं, सेकंड हार्मोनिक्स. म्हणजे N1ला काय म्हणणार आहे त्या ठिकाणी, फर्स्ट ओव्हरटोन. फर्स्ट काय असणार आहे, ओव्हरटोन, आणि हे म्हणजे काय असणार आहे त्या ठिकाणी, सेकंड हार्मोनिक्स. फरक कळतोय का, सेकंड काय झालं, हार्मोनिक. आता यू हॅव टू टेक तर फिगर 3 घेतली, तुमच्या पुस्तकामध्ये फिगर 3 आहे, बरोबर आहे. इन द फिगर 3 मध्ये काय मिळाले, इन 2 रिजिड सपोर्ट, 2 रिजिड सपोर्टच्या मध्ये आम्हाला किती लूप्स मिळाल्या, 3 लूप्स मिळाल्या, बरोबर आहे. 3 लूप्स मिळाल्या तर आम्हाला पुन्हा एक इक्वेशन मिळाले. काय इक्वेशन मिळते बघा, काय म्हणजे त्या ठिकाणी सी साठी. आता फ्रिक्वेन्सी चेंज होणार, ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी N होती त्याच्यापेक्षा फ्रिक्वेन्सी वाढली, त्याला आपण N1 म्हटलं. त्या N1ला काय म्हटलं आम्ही, फर्स्ट ओव्हरटोन, आणि काय म्हटले, सेकंड हार्मोनिक. आता फिगर सी मध्ये काय दिसते, वी हॅव टू सी इन द 3 लूप्स मिळाले, बरोबर आहे. 3 लूपसाठी आम्ही काय म्हणणार आहे, त्याची फ्रिक्वेन्सी बदलली, म्हणजे ती काय झाली, N2 झाली. फ्रिक्वेन्सी किती झाली, N2 झाली, आणि जो आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे ती काय मिळाली त्या ठिकाणी 3N. बघा मिळाले, कम्पेअरिंग विथ द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हटले N2 इज इक्वल टू काय म्हटले त्या ठिकाणी 3N. आता आपण काय म्हणणार, दिस N2, N1 काय होतं, फर्स्ट ओव्हरटोन होतं. आता N2 म्हणजे काय होणार आहे, सेकंड ओव्हरटोन होतं, बरोबर आहे. आणि हे काय होणार आहे त्या ठिकाणी, थर्ड काय असणार आहे त्या ठिकाणी, थर्ड हार्मोनिक. कळतं. आता मग व्हॅल्यू वाढत गेली का कमी होत गेल्या, व्हॅल्यू काय होत गेल्या, वाढत गेली. ओव्हरटोन आणि हार्मोनिक्समधला फरक कळाला का. जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असत्या त्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला काय म्हणायचं, फर्स्ट हार्मोनिक म्हणायचं, बरोबर आहे. त्याच्यापेक्षा फ्रिक्वेन्सी काय झाली, वाढली. फ्रिक्वेन्सी वाढली तर त्याला फर्स्ट ओव्हरटोन म्हणायचं, तर हार्मोनिक किती आलं, सेकंड, बरोबर आहे. पुन्हा तिसऱ्यामध्ये काय झालं, फ्रिक्वेन्सी इन्क्रीज झाली, N2 मिळाले आम्हाला, त्याला आम्ही काय म्हटलं, सेकंड ओव्हरटोन म्हटलं, तर हार्मोनिक किती आलं त्या ठिकाणी, थर्ड हार्मोनिक. कळतं या पद्धतीने. द मिनिमम ऑफ दिस फ्रिक्वेन्सी इज टर्म ॲज काय सांगितलं त्या ठिकाणी, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, और काय सांगितलं त्या ठिकाणी, फर्स्ट हार्मोनिक. इथंपर्यंत कळालं. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नॅचरल फ्रिक्वेन्सी जी आहे, सुरुवातीची फ्रिक्वेन्सी आहे त्याला म्हणणार आहे मी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सीलाच काय नाव देणार आहे, फर्स्ट हार्मोनिक्स असं म्हणतात. कळतं. परत सांगितलं तर करस्पॉन्डिंग मोड ऑफ ऑसिलेशन इज कॉल्ड ॲज अ फंडामेंटल मोड और फंडामेंटल काय सांगितलं त्या ठिकाणी टोन. अंडरलाईन करा. द टर्म ओव्हरटोन इज यूज्ड टू रिप्रेझेंट हायर फ्रिक्वेन्सीज. द फर्स्ट फ्रिक्वेन्सी higher than the fundamental frequency is called as the first overtone. आपण सांगितलं टर्न ओव्हरटोन जो आहे, म्हणजे इथं आपण ही टर्म ओव्हरटोन घेणार, ही यूज कुणासाठी करणार आहे, हायर फ्रिक्वेन्सीसाठी. टर्म काय घेतली आपण, ओव्हरटोन घेतला, ही कुणासाठी घेतली, फ्रिक्वेन्सी वाढली नाही तर इथं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती होती, 256 हर्ट्झ होती, बरोबर आहे. दुसऱ्या फिगरमध्ये काय सांगितलं, N1 इज इक्वल टू 2N म्हटलं, म्हणजे हा फर्स्ट हार्मोनिक झाला. इथं फंडामेंटल फ्रिक्वेन्सीपेक्षा ही फ्रिक्वेन्सी काय झाली, वाढली, आणि
म्हणून ओव्हरटोन कशासाठी यूज केला आहे? टू रिप्रेझेंट द हायर फ्रिक्वेन्सी. हायर फ्रिक्वेन्सीसाठी आम्ही काय घेणार आहे? ओव्हरटोन त्या ठिकाणी घेणार आहे. म्हणजेच काय येणार आहे? द फर्स्ट फ्रिक्वेन्सी हायर दॅन द काय येणार आहे त्या ठिकाणी? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज काय म्हटले त्या ठिकाणी? फर्स्ट ओव्हरटोन. म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीपेक्षा दुसरी फ्रिक्वेन्सी ग्रेटर झाली तर त्याला काय म्हणायचं? फर्स्ट ओव्हरटोन त्या ठिकाणी. कळत आहे? म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीपेक्षा फ्रिक्वेन्सी काय झाली त्या ठिकाणी? ग्रेटर झालेली आहे. द नेक्स्ट फ्रिक्वेन्सी हायर दॅन द सेकंड ओव्हरटोन. आता पुन्हा दुसऱ्यापेक्षा तिसरी काय होणार आहे? वाढणार आहे. परत यांची किंमत आपण 256 घेतलं तर 256 × 3 घेतलं तर व्हॅल्यू काय होणार आहे? वाढणारच आहे. आणि मग त्याला आम्ही काय म्हणणार आहे त्या ठिकाणी? सेकंड ओव्हरटोन असं म्हणणार आहे. म्हणजे ओव्हरटोन म्हणजे काय म्हणणार आहे? नथिंग बट काय येणार आहे? हायर फ्रिक्वेन्सीपेक्षा. म्हणजे हायर फ्रिक्वेन्सी दॅन दॅट ऑफ द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज नोन एज काय म्हणणार आहे? ओव्हरटोन असं म्हणणार. त्यानंतर आपण घेतलेलं आहे हार्मोनिक्स. आता हार्मोनिकचे इथं पण अंडरलाईन करा. हार्मोनिक शब्द आपण कशाला यूज करतो? द टर्म हार्मोनिक इज यूज्ड when the frequency of particular overtone is an integral multiple of the fundamental frequency. इथं आपण हार्मोनिक्स म्हणजे कोणासाठी यूज केलं आहे? when the frequency of particular काय सांगितलं आहे? ओव्हरटोन इज अन इंटिग्रल मल्टिपल ऑफ कुणाच्या? फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या. आता इथं आम्ही बघितलं N1 इज इक्वल टू 2N आहे. 2 हा काय झाला? आपण इंटिग्रल मल्टिपल घेतो. N1 इज इक्वल टू 1 2 3 4 5 डॅश 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 म्हणतो. जिथं 1 2 3 4 कोण असतात? इंटिग्रल मल्टिपल असतात. आणि मग इंटिग्रल मल्टिपल ऑफ द कोणाचे आहेत? फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे. त्याला आम्ही काय म्हणणार आहे त्या ठिकाणी? हार्मोनिक्स असणार. कळत आहे? इथं 2 आलं म्हणून सेकंड हार्मोनिक आला. इथं 3 आलं म्हणून याला काय म्हणतं आहे? थर्ड हार्मोनिक. कळाले? म्हणून परत एकदा द टर्म हार्मोनिक यूज्ड when the frequency of a particular overtone is an integral multiple of the काय सांगितले? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. In strings and air column, the frequencies of overtones are integral multiple of the fundamental frequency. Hence they are termed as काय म्हटले त्या ठिकाणी? हार्मोनिक्स. म्हणजे आपण इथं जे एक्झाम्पल घेतलं ते स्ट्रिंगचं घेतलं की स्ट्रिंगमध्ये काय घेतलं? फर्स्ट लूप ज्या वेळेला होती त्यावेळेला N इज इक्वल टू काय होता? आमचा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी होता. In second figure we have to taken the 2 loops घेतल्या. When we have to taken the 2 loops, N1 is equal to काय मिळालं? 2N. म्हणजे this N1 is called as a first overtone आणि ह्याला काय म्हणते? सेकंड हार्मोनिक. म्हणजे फर्स्ट ओव्हरटोन आणि सेकंड हार्मोनिक. इन थर्ड फिगरमध्ये काय मिळालं? We have to taken the 3 loops मिळालं. In this काय मिळालं आम्हाला? We have to get the second overtone and third काय मिळालं त्या ठिकाणी? हार्मोनिक. But all harmonics may not be present. हिनं काय सांगितलं त्या ठिकाणी? गिवन सॉन्ग. The overtones are only those multiples of fundamental frequency which are actually present in काय सांगितलं त्या ठिकाणी? गिवन सॉन्ग. म्हणजे तिथं काय सांगितलं? ऑल हार्मोनिक्स मे नॉट बी प्रेझेंट सांगितलेलं आहे हिनं गिवन सॉन्ग. म्हणजे सगळे हार्मोनिक्स तिथं प्रेझेंट असतील असं नाही. मात्र सगळे काय असणार आहेत? ओव्हरटोन प्रेझेंट असणार आहेत. कारण आम्ही काय केलं? प्रत्येक वेळेला फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला जे असेल तिथं मिळालेले जे हार्मोनिक्स त्यानं काय केलं? मल्टिप्लाय केलं. जे N1 इज इक्वल टू 2N आलं किंवा N2 इज इक्वल टू 3N आलं तर N म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला आम्ही काय केलं? त्या जेवढा इंटिग्रल मल्टिपल असेल त्यानं काय केलं? मल्टिप्लाय केलं. 2N केल्यावर आम्हाला किती मिळालं होतं? 512 हर्ट्स मिळाले. म्हणजे फ्रिक्वेन्सी काय झाली? तिथं ग्रेटर झाली. म्हणजे ती फ्रिक्वेन्सी आम्हाला मिळणार आहे. म्हणून वाक्य त्यांनी दिलं आहे द ओव्हरटोन्स आर ओनली दोज मल्टिपल्स ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी विच आर ॲक्च्युअली प्रेझेंट हिनं काय सांगितलं त्या ठिकाणी? गिवन सॉन्ग. द हार्मोनिक्स मे ऑर मे नॉट बी प्रेझेंट इन द सॉन्ग. सो काय सांगितलं त्या ठिकाणी? प्रोड्युस्ड. आणि मग हा कन्सेप्ट ऑफ हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन आपण कशामध्ये बघणार आहे? एअर कॉलममध्ये बघणार आहे. आणि पुन्हा कशामध्ये बघणार आहे? व्हायब्रेशन इन स्ट्रेच्ड स्ट्रिंगच्या कुणाला म्हणायचं? हायर फ्रिक्वेन्सी दॅन दॅट ऑफ द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. म्हणजे हायर फ्रिक्वेन्सीला आम्ही काय म्हणणार आहे त्या ठिकाणी? ओव्हरटोन असं त्या ठिकाणी म्हणणार आहे. आणि इंटिग्रल मल्टिपल ऑफ द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी त्याला काय म्हणणार आम्ही? हार्मोनिक्स असं म्हणणार आहोत. कळते? नेक्स्ट पॉईंट आपण घ्यायचं आहे त्याचं नाव आहे एंड करेक्शन. एक आपण काय घेतलं? मेजरिंग सिलेंडर घेतलं. इन दिस मेजरिंग सिलेंडर वी टू फिल काय केलं त्या ठिकाणी? वॉटर. आता एक पाईप घेतलेले. पाईप कसे त्या ठिकाणी? ओपन आहे. बोथ एंड. बरोबर आहे? दोन्ही बाजूला कसे? ओपन आहे. आणि ती पाईप आपण काय केलं? इन्सर्ट इथं काय केलं त्या ठिकाणी? सिलेंडर. फेअर तर काय सांगितलं त्या ठिकाणी? वॉटर इज प्रेझेंट. आता वॉटर प्रेझेंट असताना बिचड पाईप आपण काय केली?
या ठिकाणी काय झालं म्हणजे एवढा एअर कॉलम तिथं काय झाला प्रोड्यूस झाला. आम्ही काय घेतलं ट्युनिंग फोर घेतला, व्हायब्रेट केला आणि व्हायब्रेट करून काय केला हेड ऑफ द काय केलं त्या ठिकाणी माउथ ऑफ द काय केलं त्या ठिकाणी पाईप म्हणजे पाईपच्या माउथवर आम्ही ठेवलं. मग काय होणार ट्युनिंग फोरची व्हायब्रेशन जे असणार ती व्हायब्रेशन्स काय होणार आहे त्या ठिकाणी दीज आर प्रेझेंट इन द इनसाइड द काय केलं त्या ठिकाणी पाईप. आता इनसाइड द पाईपला आल्यानंतर काय होणार आहे इथं वेव्ह प्रोड्यूस होणार आहे. आता वेव्ह कशी झाली दिस इज द इन्सिडेंट वेव्ह झाली बरोबर आहे. आणि इथून इन्सिडेंट झाल्यानंतर परत ती काय होणार आहे रिफ्लेक्टेड बॅक. आपण परवा बघितलं होतं पाईप ज्या वेळेला काय असेल त्या ठिकाणी क्लोज ॲट वन एंड असेल ते आम्हाला काय फॉर्म होता पॉईंट. बघा आठवते ते काय आठवते का तर पाईप क्लोज ॲट वन एंड असेल तर काय मिळतं क्लोज एंड बरोबर आहे. आणि ओपन एंड असेल तर बरोबर आहे काय मिळणार इथं अँटी. समजा आमची पाईप ओपन आहे बोथ एंड असेल ही क्लोज ॲट वन एंड आहे ना. म्हणजे एका एंडला काय मिळाले नोट्स मिळाले म्हणजे क्लोज एंडला काय मिळाले बाउंड्री कंडिशन नोट्स, ओपन एंडला काय मिळाले अँटी नोट्स. आता इथं काय मिळालं बोला डायग्राम काढतो मी अशी काय मिळाले बाउंड्री कंडिशनच आमची काय पेन पाईप ओपन ॲट बोथ एंड असेल बरोबर आहे. म्हणजे ओपन एंड असेल तर तिथं काय मिळणार आहे अँटी नोट्स आर काय होणार आहे त्या ठिकाणी फॉर्म होणार. आणि क्लोज एंड असेल तर का क्लोज एंड असेल तर हा रिजिड सपोर्ट झाला म्हणजे वेळ इथं रिफ्लेक्ट बॅक होणार रिफ्लेक्ट इन्सिडेंट होणार आणि तिथून ते काय होणार आहे रिफ्लेक्ट बॅक बरोबर आहे. जसं आपण रिजिड सपोर्ट काढत होतो तसा तो वॉटर सरफेस झाला किंवा क्लोज सरफेस झाला. जी वेळ इथून ती बाहेर पडणार इथून काय झाली बाहेरच्या बाजूला सगळा एअर कॉलम आहे इकडं पण एअर कॉलम आहे इकडं सुद्धा काय आहे एअर कॉलम. तेव्हा ते काय होणार आहे आर फ्री टू काय सांगितलं त्या ठिकाणी ऑसिलेट. आता इथं फ्री टू ऑसिलेट आहेत का नाही. मग ॲट द क्लोज एंड काय मिळालं बाउंड्री कंडिशन नोट्स आर काय सांगितलं प्रेझेंट आणि ॲट द ओपन एंड काय मिळणार आहे अँटी नोट्स आर द फॉर्मड. म्हणजे वेन पाईप क्लोज ॲट वन एंड असेल तर क्लोज एंडला मिळणार आहे त्या ठिकाणी नोट्स, ओपन एंडला काय मिळणार अँटी नोट. पेन पाईप ओपन ॲट काय असेल त्या ठिकाणी बोथ एंड असेल ते आम्हाला काय मिळणार आहे त्या ठिकाणी अँटी नोट्स आर काय होणार आहे त्या ठिकाणी फॉर्मड कळतं आहे. मग हिअर काय असणार आहे हिअर नोड असणार आहे हिअर नोड असणार आहे हिअर काय असणार आहे अँटी नोट्स कळालं. म्हणजे आम्ही काय केलं फ्रेम वे ऑफ काय केलं हेड द काय केलं ट्युनिंग फोर ऑन द माउथ ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी पाईप. द वेव्ह इज काय झालं त्या ठिकाणी इन्सिडंट ऑन द काय झालं त्या ठिकाणी पाईप आणि मग वेव्ह काय झाली रिफ्लेक्टेड फ्रॉम द सरफेस ऑफ काय झालं त्या ठिकाणी वॉटर. आता ही जी वेव्ह प्रोड्यूस झालेली आहे आपण सांगितलं स्टेशनरी वेव्ह प्रोड्यूस झाली ती मोजत असताना आपण काय मोजणार आहे तर इथं आम्हाला जो दिसतोय आपण पाईपचे असेल म्हणजे पाईपचं माउथ आणि असणारं वॉटर सरफेस पाईपचं माउथ आणि वॉटर सरफेस यांच्यामधलं डिस्टन्स पट्टीच्या साईडने मोजू शकतो आणि इट इज द लेंथ ऑफ द काय म्हणणार आहे एअर कॉलम. पेन पाईप क्लोज्ड ॲट काय असेल त्या ठिकाणी वन एंड इथं पाईप काय झाली क्लोज ॲट वन एंड झाली. वेव्ह काय झाली इन्सिडंट ऑन द सरफेस ऑफ वॉटर देन ही काय झाली रिफ्लेक्टेड बॅक झाली बरोबर आहे. मग आम्ही सांगितलं ॲट द क्लोज एंड काय फॉर्म झाले आमचे नोट्स आर काय झाले त्या ठिकाणी फॉर्म म्हणजे इथं काय झालं नोट्स आर फॉर्म अँड ओपन एंड काय झालं त्या ठिकाणी अँटी नोट्स आर काय सांगितलं फॉर्म. बट दीज अँटी नोट्स आर नॉट एक्झॅक्टली ॲट द काय येणार आहे त्या ठिकाणी एंड ऑफ द पाईप म्हणजे पाईपच्या बरोबर एंडला किंवा त्याच्या तोंडाजवळच असतील असं नाही. जस्ट बिहाइंड काय सांगितलं त्या ठिकाणी पाईप म्हणजे थोडेशी काय असणार आहे पाईपच्या बाहेरच्या बाजूला खूप थोडा असणार आहे. आता हे आम्हाला मेजर करायला पाहिजे नसेल तर आमचं काय होणार आहे लेंथ काय करणार आहे त्या ठिकाणी चुकणार आहे बरोबर आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये आम्ही एंड करेक्शन घेणार कळलं. म्हणजे वाक्य काय सांगितलं these antinodes म्हणजे the antinodes which are formed at the open end of the pipe is not exactly at the ends of the point म्हणजे एक्झॅक्टली ॲट द एंड्स ऑफ पाईपला असणार नाही. जस्ट बिहाइंड काय सांगितलं त्या ठिकाणी पाईप. म्हणून मी डायग्राम काढत असताना जे जे काढले आहेत हा पिवळा इथं थोडा दिसून इथं तुम्हाला थोडा नाही आला जस्ट बिहाइंड काय सांगितलं पाईप. मग आम्हाला तो जो जस्ट बिहाइंड द पाईप आहे इट इज नोन एज काय म्हणणार आपण एंड करेक्शन. म्हणजे मेजर करता आलं पाहिजे. आता ते एअरमध्ये मेजू शकतो का आपण नाही. आता त्यासाठी एक सूत्र दिलेलं आहे विच इज इक्वल काय दिलं आहे 0.3 इंटू काय दिलं आहे त्या ठिकाणी टी दिलेलं आहे. फेअर डी इज द इनर डायमीटर ऑफ काय नाव आहे त्या ठिकाणी पाईप. म्हणजे जी आम्ही पाईप घेतलेली आहे त्याचं इनर डायमीटर मोजू शकतो बाय युझिंग द काय येणार आहे त्या ठिकाणी वर्नियर कॅलिपर. म्हणजे वर्नियर कॅलिपरच्या साह्यानं आम्ही काय करणार त्याचा इनर डायमीटर मेजर करणार.
ते इनर डायमीटरला पॉईंट टीनं मल्टिप्लाय करणं. वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळणार त्या ठिकाणी एंड करेक्शन दॅट इज द व्हॅल्यू ऑफ द एल ई मिळणार. आणि मग आम्हाला जर एलची व्हॅल्यू काढायची असेल तर एल इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळणार आहे लेंथ ऑफ एअर कॉलम प्लस काय मिळणार त्या ठिकाणी 0.3 इंटू काय मिळालं डी मिळालं. आणि मग एक्झॅक्टली व्हॅल्यू आम्हाला कोणाची मिळणार आहे त्या ठिकाणी लेंथची. कळतं या पद्धतीनं आपण फाइंड आउट करू शकतो. आता बघा फिन अँड एअर कॉलम फायब्रेट्स काय सांगितलं त्या ठिकाणी आयदर इन अ पाईप क्लोज ॲट काय सांगितलं वन एंड ऑर काय सांगितलं त्या ठिकाणी ओपन ॲट बोथ एंड. बाउंड्री कंडिशन डिमांड दॅट देर इज ऑलवेज काय सांगितलं आहे अँड अँटीनोड ॲट द ओपन एंड. द पार्टिकल्स since the particles of the medium are comparatively and node at the काय सांगितलं त्या ठिकाणी क्लोज्ड एंड. म्हणजे बाउंड्री कंडिशन काय सांगितली ओपन एंड असेल तर तिथं अँटी नोड्स आर फॉर्मड आणि जर क्लोज एंड असेल तर तिथं नोड्स आर काय सांगितले त्या ठिकाणी फॉर्मड. द अँटी नोड इज नॉट फॉर्मड एक्झॅक्टली ॲट द ओपन एंड बट इट इज स्लाइटली बियॉन्ड द ओपन एंड as air is more free to काय सांगितलं त्या ठिकाणी vibrate there in comparison to the air inside the काय सांगितलं त्या ठिकाणी पाईप. का जस्ट बियॉन्ड असणार आहे त्या ठिकाणी कारण एअर काय झालं त्या ठिकाणी मूव्ह झालेली आहे कशासाठी फ्री टू व्हायब्रेट देअर इन इज कंपॅरिझन कुणापेक्षा इनसाइड द एअर पाईपमध्ये असणारी जी एअर आहे त्याच्यापेक्षा बाहेरच्या बाजूला असणारी एअर कशी असणार आहे त्या ठिकाणी फ्री टू ऑसिलेट असणार आहे. आणि म्हणून आमचा एंट्रीनोड एक्झॅक्टली ॲट द एंडला येत नाही थोडासा जस्ट बियॉन्ड असतो. आणि म्हणून सांगितलं आहे ऑल्सो ॲज पार्टिकल्स इन द प्लेन ऑफ ओपन एंड ऑफ द पाईप आर नॉट फ्री टू मूव्ह इन ऑल डायरेक्शन रिफ्लेक्शन टेक्स प्लेस ॲट द प्लेन ॲट स्मॉल डिस्टन्स आउटसाइड द काय सांगितलं त्या ठिकाणी पाईप सांगितलं. काय सांगितलं आहे ओपन एंड ऑफ द पाईप अँड पोझिशन ऑफ द अँटीनोड इज कॉल्ड ॲज काय म्हटलं आहे एंडर करेक्शन. आणि अकॉर्डिंग टू रेनॉल्ड टू फर्स्ट अप्रॉक्सिमेशन द एंड करेक्शन ॲट अन एंड इज गिवन बाय ई इज इक्वल टू 0.3 into D where D is the inner diameter of the pipe सांगितलं कळतं. आणि thus length of air column is different from the length of the pipe. म्हणजे आम्ही हा जो घेतलेला आहे सॉरी तर कॅपिटल पाईप लेंथ ऑफ एअर कॉलम जी कॅपिटल इज इक्वल टू लेंथ ऑफ एअर कॉलम आणि ही जी झाली स्मॉल एअर ती काय झाली लेंथ ऑफ पाईप झाली. त्या लेंथ ऑफ पाईपमध्ये आपण प्लस ई मिळवलं तर काय मिळणार आहे एल कॅपिटल एल इज इक्वल टू एल प्लस काय मिळणार आहे ई मिळणार. मग पुढे एक दिले फॉर पाईप क्लोज ॲट काय सांगितलं त्या ठिकाणी वन एंड. फॉर पाईप क्लोज ॲट वन एंडसाठी व्हॅल्यू काय मिळाल्या तर आम्ही जी घेतलेले कॅपिटल एल इज इक्वल टू स्मॉल एल प्लस काय दिले त्या ठिकाणी स्मॉल ई दिले. ही स्मॉल ईची व्हॅल्यू म्हणजे किती आहे 0.3 आली बरोबर आहे. हे कशासाठी आपल्याला मिळालं क्लोज एंड बरोबर आहे. आणि पाईप ओपन एंड बोथ एंड असेल म्हणजे ओपन एंड बोथ एंडसाठी जी व्हॅल्यू मिळणार आहे एल इज इक्वल टू दिल्या एल प्लस काय दिल्या 2E दिली बरोबर आहे ना. 2E का दिलं असेल कारण आम्ही काय सांगितलं अँटी नोड्स आर काय सांगितलं त्या ठिकाणी फॉर्मड ॲट द काय सांगितलं ओपन एंड. आणि अँटी नोड एक्झॅक्टली त्या ठिकाणी पाईपच्या एंड असतील का नाही जस्ट बियॉन्ड असणार आहे बरोबर आहे. आणि मग इथला पण एंड करेक्शन कन्सिडर करणार आहे तिथलाही करणार आहे. इथं व्हॅल्यू काय मिळाली एल इज इक्वल टू प्लस 2E मिळाली कळते. आणि मग अशा पद्धतीनं फॉर पाईप क्लोज ॲट वन एंड असेल किंवा फॉर पाईप ओपन ॲट बोथ एंड असेल वी हॅव टू गेट द व्हॅल्यूज काय मिळाल्या कॅपिटल एल इज इक्वल टू स्मॉल एल प्लस काय मिळाली ई आणि दुसऱ्याला काय मिळाली कॅपिटल एल इज इक्वल टू एल प्लस 2E.